15 ऑगस्ट जवळ आला होता आणि देशभरात गुप्तचर यंत्रणा वेगानं हालचाल करत होत्या. 12 ऑगस्ट राष्ट्रीय तपास संस्था आणि 14 राज्यांचे पोलीस एकत्र आले. रिअल टाईम इंटेलिजन्स शेअरिंगच्या आधारे एकाच वेळी छापे टाकले गेले. परिणाम 253 जणांना ताब्यात घेतलं. 80हून अधिक गुन्हे दाखल झाले. जप्त केलेल्या साहित्यात पाकिस्तान ऑर्डिनन्स फॅक्टरीचे शिक्के असलेले हँड ग्रेनेड्स, IED, पिस्तुलं, जिवंत कारतूसं आणि हेरगिरीसाठी वापरले जाणारे CCTV कॅमेरे होते. हे कुठल्या एका गुन्हेगाराचं काम नव्हतं. हे एका संघटित पाकिस्तानच्या ISI पुरस्कृत दहशतवादी नेटवर्कचं काम होतं. नाव शहजाद भट्टी नेटवर्क. पाकिस्तानात राहणारा शहजाद भट्टी भारताच्या सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर सर्वात वर आहे. भट्टी हा पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI साठी काम करतो. भारतीय यंत्रणांनी शोधलं तेव्हा त्याचा शेवटचा ठावठिकाणा ब्राझीलमध्ये होता. समाज माध्यमावर तो स्वतःला धर्माचा रक्षक व्यावसायिक म्हणून दाखवतो. 333 या नावानं व्हिडिओ बनवतो. लाखो फॉलोअर्स आहेत. पण याच डिजिटल प्रतिमेच्या आडून तो भारतात दहशतवाद्यांची भरती करतो. शस्त्र, पैसे आणि सत्तेचा आमिष दाखवून तरुणांना जाळ्यात ओढतो. NIAनं एप्रिल 2026 त्याला फरारी म्हणून आरोपपत्र दाखल केलं. भट्टी कधीही भारतात आलेला नाही, पण त्यानं भारतात जे पेरलंय ते खूप खोल रुजलंय. हे नेटवर्क काम कसं करतं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि इन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मद्वारे देशविरोधी विचारांकडे आकर्षित होणाऱ्या धार्मिक बेरोजगार तरुणांचा शोध घेतला जातो. त्यांना पैशाचं, प्रभावाचं आमिष दाखवलं जातं. एकदा जाळ्यात अडकल्यावर त्यांना शस्त्रांची तस्करी, लष्करी ठिकाणांची रेकी आणि ग्रेनेड हल्ल्यांची जबाबदारी दिली जाते. आता काम झालं, मग नेटवर्क त्यांच्याशी संबंध तोडतं. वापरा आणि फेकून द्या. त्यामुळे होतं काय की मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचणं जवळजवळ अशक्य होतं. महाराष्ट्रापर्यंत त्याचे धागेदोरे पोहोचलेले आहेत. तपासकर्त्यांनी भट्टीचा संबंध जिशान अख्तरशी जोडला, जो बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातला आरोपी आहे. याशिवाय चंदीगडमध्ये यूट्यूबवरती ग्रेनेड हल्ला, सिरसाच्या महिला पोलीस ठाण्यावर स्फोट, अंबाला पोलीस चौकीजवळ कार बॉम्ब या सर्व घटनांमागे भट्टी नेटवर्कचा हात असल्याचं NIAच्या तपासात निष्पन्न झालं आहे. 253 जणांना पकडलं, पण शहजाद भट्टी आजही मोकळा आहे. तो पाकिस्तानी नागरिक आहे. त्यानं कधीही भारतात पाऊल ठेवलेलं नाही. त्यामुळे प्रत्यार्पणाची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे आणि जोपर्यंत तो मोकळा आहे तोपर्यंत नवे मॉडेल तयार होत राहतील. कारण त्याचं शस्त्र बंदूक नाही, मोबाईल आहे. त्याला सीमा नाही आहे. इंटरनेट खुलं आहे. देशात दहशतवादी हल्ले घडवण्याचा प्रयत्न आपल्या तपास संस्थांनी हाणून पाडला. भट्टीचं जाळंही उद्ध्वस्त केलं. पण समाज माध्यमातून होणारी ही घुसखोरी, दहशतवादी मनोवृत्ती कशी संपवायची यालाही चाप बसला पाहिजे.